मत मुंबई। यानंतर थेट जाऊयात समाजी ब्रिगेडच्या पत्रकार परिषदेत। त्या ठिकाणी शिक्षण व नोकरीला स्थगिती देऊन ते पुढे घटनापीठाकडे सोपवण्यात आलेलं आहे। एकूण मराठा आरक्षणाचा संघर्षाचा इतिहास पाहिल्यानंतर ज्या लाखो करोडोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावरती उतरला, त्यानंतर 50 तरुणांनी जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये आत्मबलिदान केलं आणि त्यानंतर राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरी यामध्ये या समाजाला आरक्षणाची सुविधा दिली। त्या अगोदर न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्यभर फिरून संपूर्ण सर्वेक्षण केलं। याचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा इतर आरक्षणाची बाजू गेल्या अनेक वर्ष 30-40 वर्षाचा इतिहास आहे या भारत देशामध्ये, तामिळनाडूचं आरक्षण टिकतं, ईडब्ल्यूएसचं आत्ता अलीकडे दिलेलं आरक्षण टिकतं, त्याच्यावरती कुठेही स्थगिती येत नाही आणि जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्थगिती देऊन आरक्षण पुढे घटनापीठाकडे त्याच्या अभ्यासासाठी पुढे पाठवलेलं आहे। हे न्यायालयाचा हा निर्णय नाहीये, न्यायालयाने मराठा समाजावरती केलेला हा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाहीये। या देशामध्ये अनेक भावनिक विषय असतात, त्यामुळे राम मंदिराचा प्रश्न असेल, काश्मीर संदर्भातला विषय असेल, 317 कलम असेल, तिहेरी तलाक असेल, हे निर्णय केंद्र सरकारच्या माध्यमातून या देशातील अनेक संस्था खऱ्या अर्थाने केंद्र सरकारच्या पपेट झालेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला या राज्यामध्ये अलीकडे असलेलं सरकार, महाआघाडीचं सरकार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधील महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेसंदर्भात झालेला संघर्ष आणि त्यानंतर केंद्र आणि महाराष्ट्र राज्याला दिली जाणारी सापत्निक भावना, एकूण राज्य सरकारने आपली बाजू मांडताना काय कमी पडले असतील, काय ह्या सरकारने सुद्धा त्यांचे महाधिवक्ता असतील, त्यांचे सर्व वकिलांची टीम असेल, ती सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आपली बाजू मांडायला हवी होती त्यामध्ये कमी पडले का? जाणीवपूर्वक या निर्णयामध्ये ज्या ज्या वेळेस संपूर्ण या न्यायालयामध्ये जी कामकाज प्रक्रिया चालवली गेली त्या प्रक्रियेमध्ये अशा पद्धतीने न्यायाधीशांनी सुद्धा समोरच्या पार्टीला विचारावं, आपलं काही स्टेच्या संदर्भामध्ये काही म्हणणं आहे का, आपल्याला काही यावरती स्टे घ्यायचा आहे का? ही खरं खूप आक्षेपार्ह गोष्ट आहे। आपल्या देशामध्ये न्यायालयाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये कुठलंही वक्तव्य करणं हा योग्य नसतं किंवा तो न्यायालयाचा अवमान असतो, परंतु मराठा समाजावरती जो अन्याय केलेला आहे ह्या न्यायालयाच्या अवमानाच्या संदर्भात वेळ प्रसंगी पडले तर आम्ही न्यायालयाच्या सुद्धा विरोधात जायला तयार आहोत, कारण आमच्या समाजावरती होणारा अन्याय आहे। ईडब्ल्यूएसचं आरक्षण तुम्ही कुठल्याही प्रकारची स्थगिती देत नाहीये। तामिळनाडूचं आरक्षण या देशामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये आरक्षणाचा लाभार्थी समाज तिथं झालेला आहे आणि एकूण भारत देशाच्या भूमीमध्ये असणारा हा लढवई असणारा समाज, परंतु त्याची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती, एज्युकेशनल परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास करून न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने राज्य सरकारला या शिफारशी केलेल्या होत्या की या समाजाची अत्यंत परिस्थिती खालावलेली आहे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये या समाजाला आरक्षणाची गरज आहे, यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये ही संधी प्राप्त झाली पाहिजे। आता या सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये राज्य सरकार गेल्या 2 दिवसामध्ये चर्चा करते। राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन या ठिकाणी पुनर्याचिका दाखल करणं, त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा आपली बाजू भक्कमपणे मांडणं आणि अंतरिम जी स्थगिती दिलेली आहे
ती अंतिम स्थगिती नाहीये. तर त्या स्थगिती उठवणं याच्यासाठी राज्य सरकारची प्रायोरिटी असली पाहिजे. त्याचबरोबर राज्य सरकारने लाखो मुलांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आपण पाहिलं असेल एमपीएससीच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यामध्ये जे रिझल्ट आले, 6 महिन्यातल्या अलीकडच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही परीक्षा असतील त्यांचे रिझल्ट लागले असतील किंवा नोकरीमध्ये ज्या संधी मराठा समाजातल्या तरुणांना मिळालेल्या आहे. कारण ही संधीच्या अगोदर मला हे सांगावं लागेल की शेतकऱ्याच्या आत्महत्या होताना महाराष्ट्रामधील बहुसंख्य 90% शेतकरी हे मराठा समाजातले आहेत. अनेक ठिकाणी समाज म्हणून नाही तर शेतीवरती उपजीविका असणारा समाज आहे आणि त्यामुळे त्याचं वार्षिक उत्पन्न किंवा या सगळ्याच हालाकीची परिस्थिती आहे. या एमपीएससी आणि इतर परीक्षांच्या माध्यमातून सर्व्हिसच्या माध्यमातून मिळालेली संधी ही केवळ आणि केवळ आरक्षणामुळे मिळालेली संधी होती. आणि आता 11वीचे प्रवेश असतील किंवा पुढच्या प्रवेश प्रक्रिया असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना ही संधी जर केवळ फक्त आरक्षणामुळे मिळणार होती किंवा मिळत होती यावरती हा विचार जर सरकारने केला नाही, केंद्र सरकारने सुद्धा यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जे भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी होतं त्यांनी दिलेलं आरक्षण होतं ते टिकवण्याची जबाबदारी चालू सरकारची जरी होती तरी केवळ राजकारणाच्या सत्ता स्पर्धेमध्ये आणि स्वतःकडे राजकीय दृष्ट्या त्याचं महत्व प्राप्त करून घेण्यासाठी किंवा त्याचं क्रेडिट घेण्यासाठी जो प्रयत्न आणि जो खटाटोप चाललेला असतो तो अत्यंत किळसवाणा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा खरा खेळ खंडोबा जर झाला असेल तो भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार, भारतीय जनता पार्टी राज्य सरकारमधील आणि महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारमधील सगळे पक्ष यांच्या राजकारणाचा मराठा आरक्षण हा बळी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही राज्य सरकारला संभाजी ब्रिगेडच्या वतीने हे सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आपण कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण हे न्यायालयामध्ये लढत होईल, परंतु आपण पुन्हा एकदा आरक्षणाच्या संदर्भात अध्यादेश काढावा आणि मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याचा जो पुढचा भविष्याचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा मराठा समाजातील तरुण नक्षलवादाच्या मार्गावरती जातील हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतोय. महाराष्ट्रामध्ये राजकीय राजकारणासाठी भारतीय जनता पार्टी असू दे, शिवसेना असू दे, राष्ट्रवादी काँग्रेस असू दे या काँग्रेस असू दे यांच्या राजकारणाचा बळी हा मराठा आरक्षण ठरलेला आहे. आणि म्हणून अशा नीच राजकारणाचा या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही निषेध करतो. केंद्र सरकारच्या पपेट असणाऱ्या संस्थांचा देखील या ठिकाणी निषेध करतो. आणि म्हणून केंद्राने अशा पद्धतीने महाराष्ट्रावरती सापत्निक भावना दाखवू नये. कायम या देशातील सर्वोत्तम निर्णय जर काही होत असतील तर आजच्या काळामध्ये होत आहेत. आणि म्हणून केवळ अलीकडच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा हा जो निर्णय आहे ज्याला स्थगिती दिलेली आहे या निर्णयाच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये अन्याय झालेला आहे, न्याय नाही झालेला, न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. ही आमची स्पष्ट अशी भूमिका आहे. 50 मुलांचं आत्मबलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाहीये आणि येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला आम्ही रस्त्यावरती उतरून पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. आम्ही संविधानाला मानणारे आहोत. कारण काही ठिकाणी अशा पद्धतीने हा निर्णय विरोधात गेल्यानंतर सुद्धा काही लोकांनी यावरती चुकीच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आम्ही संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही संविधानाला या ठिकाणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा आमच्याकडे आशावाद आहे. आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठवू, त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू मांडू आणि राज्य सरकार हे मायबाप सरकार आहे. महाराष्ट्रातील तरुणांच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारमध्ये निर्णय घ्यावा आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी तो डिसिजन घ्यावा. अनेक आत्महत्या झालेल्या या तरुणांच्या संदर्भामध्ये खूप वेगळ्या भावना आहेत आणि म्हणून त्यांनी जे काही आत्महत्या केले आरक्षणासाठी त्यांचं आत्मबलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाहीये हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं. आणखी आणि विशेषतः आता हा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक तरुणांना खूप मोठं संकट आपल्या अंगावरती आलेलं आहे. परंतु आपल्या या सर्व चॅनेलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्रातील कुठल्याही तरुणाला कुठेही संकटात असेल तर त्याच्यासाठी मदतीसाठी आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून कायम त्याच्या पाठीमागे आहोत. कोरोनाच्या संकटात सुद्धा आम्ही आमची सामाजिक दायित्व, आमची सामाजिक जबाबदारी
आम्ही सांभाळलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील कुठल्याही तरुणाने कुठेही आत्महत्येचा प्रयत्न करू नये. त्याच्या हाताला काम देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. पुणे शहर असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, या सर्व शहरांमध्ये आम्ही तरुणांच्यासाठी काम करत आहोत. प्रत्येकाने तरुणाने आपल्याला जी काही व्यथा असेल ती सांगण्याचा प्रयत्न करूयात. आम्ही ती आमच्या प्रयत्नातून आमच्या जी काही शक्ती आहे त्यानुसार सोडूयात. परंतु महाराष्ट्रातील एकाही तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करू नये ही त्या तरुणांना या ठिकाणी विनंती करतोय. तुम्ही केंद्राकडे बोर्ड दाखवताय, पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निकालात म्हटले की राज्य सरकार हे पटवून देण्यात कमी पडले. हे राज्य सरकार अपयश नाही का? बदलले गेले. तर समाजी ब्रिगेडने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की न्यायालयाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्द्याला स्थगिती देऊन आमच्यावरती अन्याय करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कुणी आत्महत्या करू नये असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे आणि यापुढे जर हा प्रश्न सोडवण्यात आला नाही, नव्याने अध्यादेश काढा असं म्हणत असताना जर हा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यानंतर वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.